प्रतिभावंत विजय तेंडुलकर, रामदास भटकर हे सगळं ठरवताना मला कल्पना नव्हती ते तेंडुलकरांच्या सर्वांगीण क्षमतेची. यापूर्वी मामा वरेकर यांचं नाट्यवाचन आणि श्रीना पेंडसे यांचं कादंबरी वाचन यांनी मी प्रभावित झालो होतो. वसंत कानेटकर आपली नाटकं रंगवून वाचत आणि डॉक्टर लागू त्यांच्या अपूर्व शैलीत त्यांना आवडलेली नाटकं वाचून दाखवत. तेंडुलकरांनी ही दोन्ही नाटकं वाचली. लेखक तेंडुलकर, दिग्दर्शक तसेच आणि नटही होते तेच. त्यांचं वाचन इतकं प्रभावी होतं की ही नाटकं स्वतः वाचून जिवंत करण्यावर त्यांचा भर का होता हे सहज लक्षात आलं. त्या दिवसात ऑडिओ बुकचा वाचनालय पुस्तक विक्रेते हे सहजी स्वीकार करत नसत. पुस्तक विक्री होऊन ह्या वितरणाचे नियम आणि पद्धती फार वेगळी होती आणि फक्त 2-3 कॅसेटसाठी तशी यंत्रणा उभारणं शक्य नव्हतं. त्यामुळे अखेरीस ती पुस्तक रूपाने प्रसिद्ध करायचं ठरलं. त्यापैकी एक नाटक मौज च्या दिवाळी अंकात छापलं. मग संन्यासांचा संसार वाढत जावा तसं या पुस्तकांचं प्रकाशनही करायचं ठरलं. मूळ ऑडिओ प्रकाशन पॉप्युलरचं. त्यामुळे ही पुस्तके आम्हीच प्रकाशित केली आणि या निमित्ताने मग सगळीच नाटकं हळूहळू आमच्याकडे आली. कानेटकर आणि तेंडुलकर दोघेही आघाडीवर होते. कानेटकर पुढे प्रेक्षकांचा अनुनय करतात असा त्यांच्यावर आरोप होऊ लागला. अनुनय करतात असा त्यांच्यावर आरोप होऊ लागला. तेंडुलकरांचे अभिमान सांगत तसे न करता नवीन विचार धीरपणे मांडणारे म्हणून विजय तेंडुलकरांचा उदो करणारा असा एक रंगकर्मी वर्ग निर्माण झाला होता. या दोघांचेही आपापल्या परी मोठेपण आणणाऱ्यापैकी श्रीराम लागू त्यांच्यासोबत मीही होते. वसंतरावाशी आधी लेखक प्रकाशक या नात्याने आणि नंतर जीवाभावाचे दोस्त म्हणून नातं निर्माण झालं होतं. विजय तेंडुलकर माझे परिचित होते. नाटकांविषयी गप्पा मारता मारता आमची मैत्री झाली. पीडीएचे श्रीराम लागू आणि रंगायनाच्या विजया जयवंत खोटे यांना तेंडुलकरांच्या मादीच्या निमित्ताने एकत्र आणण्यास काही प्रमाणात आम्ही दोघेही कारणीभूत होतो. लागू हौशी आणि व्यावसायिक नाटकांपैकी कोणत्या नाटकात काम करायचे यासंबंधी चोखंदळ होते. वेड्याचं घर म्हणा, कस्तुरी मृग, हिमालयाची सावली ही कानेटकरांची नाटकं त्यांनी जिवंत केली. तर आधे अधुरे, कन्यादान, गिधाडे या तेंडुलकरांच्या नाटकातही त्यांनी भूमिका केली.